छान आहे, फ्रेश रूम. ठीक आहे. ही फुलं कोणी ठेवली तिथे? तुम्हाला चांगलं माहिती आहे मला गुलाबाची फुलं नाही आवडत. कोणी ठेवली ती फुलं इथे? मी ठेवली होती फुलं. का? तुला चांगलं माहिती आहे मला गुलाब नाही आवडत, तरी मुद्दाम ठेवलीस ना तू इथे? हो नाही सर, सॉरी, पण मला नव्हतं माहिती की तुम्ही येणार आहे. मीच आवरून ठेवली खोली, पण ते पाहुण्यांना बरं वाटावं ना म्हणून फुलं ठेवली. मला काय माहिती की तुम्हीच पाहुणा आहात. हो, तुला कधी काही माहीतच नसतं, फक्त शहाणपणा करायचा असतो नेहमी. मूर्ख. सर, तुम्हाला नसतील पाहिजे तर मला द्या फुलं, फेकता कशाला? ठीक आहे. Oh shit. अरे बघू बघू. तुझ्यामुळे लागलंय. काय गरज होती तिथे फुलं ठेवायची? तू फुलं ठेवली नसती मला लागलं नसतं. अहो सर, मी मुद्दाम थोडी केलं. मला खरंच माहित नव्हतं तुम्ही येणार आहे. ते जाऊ द्या, तुम्ही नंतर भांडा माझ्याशी. आधी ते रक्त मलमपट्टी. मोठ्या जा बरं, हात घेऊन ये जरा. हा आलोच. तुम्ही ते नीट दाबून ठेवा, नाहीतर रक्त खूप वाया जाईल तुमचं. अगं तू जा, माझं काय ते मी बघून घेईन. अहो मी गेले असते निघून, पण तुम्हाला रक्त बघून चक्कर येते ना, तुम्ही नका बघू रक्त. शट अप. माझ्याबद्दल मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची काही गरज नाहीये. मूर्ख. किती सर, ते हळद दाबून धरा तिकडं. सर एक मिनिट. सॉरी सर, सॉरी, आम्ही येतो. राणे, काय करतेस ग? ब्लॅक कॉफी. ते काय असतं? काय नाही, बिगर दूध आणि साखरेची कॉफी, बस. म्हणजे ही त्या इंद्रजीत साहेबांसाठी करतेस ना? हो. का? तू का करतेस? तूच काय पत्कूर घेतलायस होय त्यांचा? त्याला ताप नसता त्यांनी काही कमी शिव्या शाप दिल्यात होय का आजपर्यंत आपल्याला, जे तू त्यांना करून खायला प्यायला घालायला निघाली असती? तू पण ना. राणे, तू ऐकत जबर का माझ जरा. कशाला कटकट लावलीस तिच्या माग? तुम्ही का बसा. नुसतं मला कटकटी म्हणताय, पण माझ्या कटकटीनं तुमच्या ह्या लेकीच्या डोक्यात काय उजेड पडतोय का ते तरी बघा. कोणी सांगितलं तिला नको ती जबाबदारी अंगावर घ्यायला? भावा, ही घे तुझी कॉफीची पाकिट. आला तो आला हिला हिरीत ढकलणारा. ओय, मी काय केलंय? ती हिरीत जाऊन पडती. तीच येत. हे बघ राणी, तिची काय करतेस ना कापी बिपी काळी का पांढरी, ती नीट कर. त्या इंद्रजी साहेबाला नाही आवडलं, नाही पचलं तर त्या बाईसाहेब परत येऊन आपल्यालाच बोलतात. आई, तू कशाला काळजी करते? मला माहितीये सरांना काय आवडतं आणि काय नाही. आणि तसं पण मालती मॅडम काय बोलल्या तू ऐकलं ना? त्यांनी आपल्याला इंद्रजीत सरांची काळजी घ्यायला सांगितली, त्यांची खातिरदारी करायला सांगितली ना, तेच करते. चांगली खातिरदारी कर त्यांच्या. त्या बाईसाहेब काय काय म्हणत्याल तसं कर समज, आणि नंतर त्या काय नको नको ती बोलत्याल ना, ती बी ऐकून घे. अगं गप बस की जरा. किती बडबड करशील? तोंड दुखतंय का नाही तुझं? आता घेतली तिला जबाबदारी, करते सगळं ती, तर करू दे की तिला. आता आबासाहेबांचा पोरगाच आहे इंद्रजीत सर ना, आणि त्याच्यासाठी काळी कॉपी केली तर काय बिघडलं? हा, करू द्या की, कापी करू द्या. अहो नुसती करू द्या कशाला? जाऊन त्याला पाजू द्या बी, तेवढंच राहिलंय आता. गप, शांत डोक्याने करू दे तिला, नाही तर बिघडवल ती. हा, तुम्ही ना माझं नुसतं तोंड दाबून ठेवा, पण ही तोंड वर करून जेव्हा जबाबदारी घ्यायला गेली होती तेव्हा तिला अडवायचं नाही जमलं तुम्हाला. माझी कटकट दिसती नुसती. हे तुम्ही दोघं जण ना शांत बसा जरा, काही गडबड होणार नाही कॉफीत. जा बुवा, तुम्ही बसा बरं. होय, भारीच करायला आता राणी सगळं. आणि बुवा, तुम्हीच म्हणता ना की आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर समोरच्याला आवडते, मग ही कॉफी पण आवडणार आहे बघा. हा,
जा तुम्ही बसा. हे काय 2 कप कशाला? मला पण बघू दे ना कशी लागते ती कॉफी. तुला नाही मिळणार. तुला कशाला पाहिजे? गे थांब, मी फक्त तुला हे हा वाढवलं का माझं काम? तुला कॉफी पाहिजे ना, तू जा गप बाहेर जाऊन बस, तुला कॉफी मिळेल. बस का भावा, आता सर आल्यावर तू मला असं बोलणार का? अरे असं काय नाही गोट्या, पण तू माझं काम नको वाढवू ना. तू जा बरं बाहेर जाऊन बस. नाहीतर बघा, ही कॉफी जर बिघडली तर इंद्रजित सर तुलाच ओरडते. मला का? तू बनवली ना ही कॉफी. हे कधी ठरलं? हे आत्ताच ठरलंय, कळलं ना. आणि इंद्रजित सरांचा ओरडा जर खायचा नसेल तर गप बाहेर जाऊन बस, ठीक आहे? नाही त्या कडू कारल्याच्या कोण नादी लागल. हा. नाही मी जातो बाबा. जा. कर, पण मला पण दे जरा. हॅलो, एक्सक्यूज मी, मला इथे नेटवर्क कुठे मिळेल? नेटवर्क नाही वस्तीत. नेटवर्कला जरा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर ती काय वायफाय वगैरे लागत असेल ना, तर ती आपण लावून टाकू संध्याकाळपर्यंत. होऊन झाली व्यवस्था काय? होय. आणि साहेब, खोली कशी आहे? चांगली आहे ना? सगळी व्यवस्था करून घेतली होती, सांगितलेलं सगळ्यांना टाकाटक करून ठेवा म्हणून. अहो साहेब, तुम्ही येणार म्हणल्यावर लगेच खोली खाली करायला सांगितली बघा. म्हणजे ही जी माणसं राहत होतीत की नाही, त्यासनी मी म्हटलं आमचं समध्यात मोठं साहेब येणार आहे तिथं राहायला, आणि खोली खाली करून घेतली. बरं साहेब, कशी वाटली खोली आमची? आणि साहेब, ही खोली आहे की नाही, आमच्या वस्तीतली समध्यात मोठी खोली आहे. ही सर्वात मोठी खोली आहे. आणि काय लागलं सवरलं तर सांगून टाका. इथं कुणी त्रास बीस दिला ना, गाच्या भाऊला डायरेक्ट सांगायची. यार गोट्या, काय घेऊन आलाय? सरांसाठी कॉफी आणली. अरे ती कॉफी बिपी सरांना काय घेऊन आलायस? त्यात काय घालून आणलं नाहीस ना? अहो साहेब, पिऊ नका तीच कॉफी, पिऊ नका. म्हणजे ही कॉफी पिऊन का नाही तुमचं पोट बीट बिघडल, आणि तुम्हाला हगवण बिगवण लागली तर मालतीबाई साहेब आमच्यावरच रागावतील. हा. ओ कमला, का कॉफी पिऊन कुठं हगवण लागते का? मी केली सर कॉफी, चांगली केली सर. तुम्हाला लय आवडेल, बरं वाटेल. मी 1 नंबर कॉफी करतो सर. ही तू बनवलीस? हो. कशी ते असं सांग की. अहो तुम्ही पिऊन बघा ना सर एकदा, तुम्हाला आवडेल. मी नंतर सांगतो आवडल्यावर. नाही थँक्यू, नकोय मला कॉफी. एकदा पिऊन तर बघा सर तुम्ही. मी चांगली बनवतो सर. तुम्ही एकदा प्याला ना, तुम्ही जिबळ्या चाटत बसाल सर. जिबळ्या? वॉट जिबळ्या? जिबळ्या ते काय? अहो ते लय अवघड आहे सर, तुम्हाला नंतर सांगतो. तुम्ही एकदा पिऊन तर बघा, 1 घोट सर. यार काय बस, काय लावलंय? कॉफी पिऊन बघा, कॉफी पिऊन बघा. नक्की काहीतरी घालून आणलं असणार आहेस त्यात. त्यात काहीतरी घातलं असतं तरी ह्यांना दिली असती का? मग कुणाला दिली असतीस? तुमच्या दोघांना दिली असती. सर एकदा पिऊन बघा सर, 1 घोट घ्या. बहुतेक आहे ना, इंद्र सरांना दवाखान्यात पाठवूनच राहणार आहे. तर काय याला साधा चहा बनवा येत नाही, आणि आलाय मोठ्या तोंडानं कॉफी घेऊन. ए गोट्या, अरे काय गोळवणी केलीस का काय रे? नाही हो सर, तुम्ही पिऊन बघा सर. नाही नकोय मला कॉफी, थँक्यू. नको? बरं झालं तुम्ही नाही घेतली. साहेब आपण दुसरं काहीतरी मागवू संध्याकाळपर्यंत. नाही सर, कॉफीच घ्या. बघ अहो
चांगलं उकळलेलं पाणी आहे, राणीनं गरम काय? ही कॉफी राणीने बनवली आहे? राणीने कोण म्हणलं? राणीने बनवली? नाही नाही सर, पाणी पाणी राणीने पाणीने बनवली सर. थोडं एक गोट घ्या ना सर. तुम्हाला नाही आवडली ना, तुम्ही गजाभाऊच्या तोंडावर थुका कॉफी. घ्या की सर. आहो एवढी बनवली, तिकडून कॉफी आणली पुढे, पिऊन तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता ह्याची कापी पिऊन का नाही इंद्रसाहेब ह्याच्याच तोंडावर थुकत्यात बघा कसं. प्यायले बाबा सर एकदाची कॉफी. नाही आवडली का सर? आवडली ना. मला वाटलं होतं मी कॉफी एक नंबर बनवतो. माझी कॉफी आजपर्यंत कोण म्हणलंच नाही वाईट आहे का नाही. मी पण तुम्ही पहिला माणूस असू शकतात ज्याला माझी कॉफी नाही आवडली. म्हणजे तुम्ही सांगा सर तसं नाही आवडली. नाईस, छान झाली आहे कॉफी. हा मला माहिती होतं सर, मी एक नंबर कॉफी बनवतो सर. तुम्हाला लागली का नाही तुम्ही सांगा, आपण ते टमरेल भरून आणू, नाहीतर ड्रमच आणतो सर. तुम्हाला पाहिजे तेवढे जातो मी, ते रेसिपी लिहून आणतो तुम्हाला. गजाभाऊ ही कापी का नाही राणीनंच बनवलेली असणार आहे, 100% सांगतोय बघा. आणि गाव खायला लागतोय म्हणून ह्या गोट्याला पुढं केलंय. मला वाटलेलंच लय पुढे पुढे करणार आहेत. त्यांची ना नांगेच टिचली पाहिजे. वा, हा वणवा अजून पेटवायची चांगली संधी आहे. संधीचं सोनं करूयात. चल उर्मिला. आई, मला इंद्रा भाऊजींची खूप काळजी वाटते. असं तर जीव वर खाली होतोय. आई, मला तर असं वाटतंय तुम्ही त्या घाणेरड्या वस्तीत इंद्रा भाऊजींना पाठवायलाच नको होतं. किती घाण लोक राहतात तिथे. कसे राहतील इंद्रा भाऊजी? मी तर ते 1 मिनिटही उभं राहू शकत नाही. आणि तुम्ही इंद्रा भाऊजींना तिथे सोडून आलात. मला नाही वाटत आई इंद्रा भाऊजी तिथे राहतील म्हणून. हो ग, पण तुला इंद्राचा स्वभाव माहितीये ना, हट्टी येतो, कोणाचं कधी ऐकतो का? आणि एखादी गोष्ट त्यांनी ठरवली ना की त्याच्या मागे वेडा पिसावून लागतो. या प्रोजेक्टसाठी इतका त्रास सहन करतोय ना, मी सांगते ना, स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तो शांत बसणार नाही. आई, तुमचं सगळं काही बरोबर आहे, पण इंद्रा भाऊजी तिथे जाणार, तिथलं खाणार, पाणी पिणार, आजारी पडले तर काय करणार आपण? तिथले लोक अक्षरशः गढूळ पाणी पितात. आई, कसे राहतात, कसे वागतात, त्यांचे कपडे, इतके गलिच्छ माणसं आहेत ती. आई, आंघोळ तरी करतात की नाही कुणास ठाऊक. हायजीन मेंटेन करत नाहीत ती माणसं. तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितली तिथली परिस्थिती. आई, खरंय तुझं. या अशा ठिकाणी इंद्राने राहणं म्हणजे त्याच्या तब्येतीशी खेळ केल्यासारखं आहे. माझ्या इंद्राला काही झालं तर? त्याला अशा वातावरणाची सवय नाहीये ग. मला ना काहीतरी करायचंय त्याच्यासाठी, पण काय करू? हो आई, तुझ्याकडे एक आयडिया आहे. आपण इथूनच इंद्रा भाऊजींना डबा पाठवूयात ना. डबा? अगं पण आबांना कळलं तर? आई, आबांना यातलं काही कळणार नाही. त्यांच्या नकळत डबा पाठवूयात ना आपण. म्हणजे इंद्रा भाऊजींना घरचं जेवण मिळेल आणि घरचं स्वच्छ पाणी सुद्धा प्यायला मिळेल. आणि त्यांना काही होणारही नाही. आणि आबांची अट सुद्धा पूर्ण होईल. आणि भाऊजी आजारी सुद्धा पडणार नाहीत. आई, ठरवलं तर सगळं सहज शक्य आहे. जास्त विचार करू नका. हे बघा, इंद्रा भाऊजींना भूक पण लागली असेल आणि त्यांना आता तुमच्या हातचं खायची सवय लागली आहे. बघा, विचार करा, बोला काय करायचं. मग नाही,
तू म्हणतेस तसंच करूया. मी लगेच जेवणाच्या तयारीला लागते. आलेच. चला, काम झालं. आता ह्या घरात आणखीन एक वादाचा भडका उडणार. भावा, आगीच्या दारातनं परत आलोय मी. पाणी दे मला आधी. अगं ऐन टायमाला गजा भंकामला काली ना, आणि त्यात ते कारलं पुढं काही सुचलं नाही मला. हे घे पाणी. काय बोलले सर कॉफी पण? अरे नीट ऐकूच नाही आलं. म्हणजे अगं ते काय बोलले? गोट्या, नीट सांग ना काय बोलले. अगं काय बोलणार, चांगलंच बोलले, कौतुक केलं. पहिल्यांदा मी कारल्याला हसताना बघितलं माहितीये का. नाईस असं म्हणला. बास का, कोणी बनवली होती कॉफी? नाहीच तर बोलणारच ना. भावा, तुला एवढं वाटत होतं तर मला कशाला पुढं केलं? तू जाऊन द्यायची ना कॉफी. तू ना फक्त माझ्या पुढं वागे नाही, त्याच्या समोर बी तू शेळीच आहे. चांगली तुला शाबासकी मिळाली असती भावा. हाय का आता? अरे तू माझं नुसतं नाव घेतलं तर पाहिलं ना केवढे चिडले होते ते. मी कॉफी बनवली असं सांगितलं असतं तर पिलीच नसती त्यांनी. काय खार खावण्यात माझ्यावरती काय माहिती बाबा. अगं पण आता कॉफीचं झालं, संध्याकाळी जेवायला काय करणार आहे? काय नाही, मी जेवण बनवणार आणि तू नेऊन द्यायचं. काय? ए भावा, ही घे, ही तुझा ग्लास. आजपासून तुझा माझा संबंध संपला, आपली मैत्री तुटली भावा. मी जातो आता. सारखं सारखं काय मी? अरे गोट्या, असं नको करू ना. अगं मी कसं देणार आता? काय नाही होणार, मी जेवण बनवते, तू नेऊन दे. आणि असं सांग की तूच बनवले, ठीक आहे? पण ना त्यांच्यासाठी जेवायला काय बनवतेच कळत नाही. कारलेला कारलंच बनवून काय बनवणार? तू गप्पर का. अरे आम्ही पिकनिकला गेलो होतो ना, तेव्हा त्यांना आवडलं होतं माझ्या हातचं जेवण. आणि तेव्हा सामान कमी होतं ना. पण आज बघ तू, त्यांच्या आवडीचंच काहीतरी बनवत. मी सगळं इंद्राच्या आवडीचं जेवण बनवणार आहे. वस्तीत असला म्हणून काय झालं, इंद्रा जेवेल तर फक्त माझ्या हातचंच. पण बनवू काय? हा, इंद्राला गाजराचा हलवा खूप आवडतो, तोच बनवते. ही लोक अशा गलिच्छ जागेत पिंजऱ्यात कोंडल्यासारखी कशी राहू शकतात? नीट पाय पसरून पडायचं म्हटलं तरी जागा नाहीये इथे. ती काय वैताग घ्या, इथे सतत चालायला सुद्धा जागा नाही. एवढी छोटी रूम आहे. वॉक करायचं असेल आणि तुम्हाला बसून कंटाळा असेल तर वस्तीतनं फेरफटका मारायचा का आपण? नाही नाही, त्या वस्तीतल्या घाणेरड्या स्मेलपेक्षा मी इथेच बरा आहे. सर एक विचारू का? हा बोला. सर काय एवढं सहन करताय? तुमच्याकडे पाहूनच कळतंय की तुम्हाला इथे ऍडजस्ट होताना खूप त्रास होतो. हेडी तुम्हाला चांगलं माहिती आहे ही डील माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही मला आधीपासून ओळखता. मी एखादी गोष्ट अचीव करायची ठरवली की ती पूर्ण अचीव झाल्याशिवाय मी शांत बसतच नाही. शिवाय एक दिवसाचा प्रश्न आहे, मग मी आणि माझं स्वप्न, माझी फॅक्टरी एक दिवस बघता बघता निघून जाईल. तेवढं ऍडजस्ट मी करूच शकतो. सर जोरात लागला नाही ना? नाही ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बसा ना सर. नाही नाही मी ठीक आहे, ओके. मी मला कळत नाही लोक राहतात कशी इथे. सर 6 जण राहतात इथे. व्हॉट? हो सर, 6 जण? हो कशी राहू शकतात इथे एवढी लोक? नाही सर, त्या मानाने ही खोली खूप मोठी आहे. वस्तीतल्या बाकी खोल्या खूप लहान आहेत. सर 2 जण खाटेवर, 2 जण खाटेखाली आणि कोपऱ्यात जी जागा असते तिथे 2 जण. आय कांट बिलीव्ह, खूप स्ट्रेंज आहे हे सगळं. सर 1 मिनिट आलो. हा ठीक आहे. बोला मॅडम. एखाद्या प्रामाणिक माणसाची नोकरी जाऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. काय झालं मॅडम? मला कळलं नाही. आता इंद्रा भाऊजी वस्तीत येऊन राहतात ना, आणि मालत्यांना असं वाटतंय
की इंदिरा भाऊजींनी वस्तीतलं काही खाऊ नये म्हणून त्या स्वतः जेवण बनवून डबा तिकडे पाठवतात. मॅडम मग त्यात प्रॉब्लेम काय? आबांनी काय सांगितलंय तुम्ही विसरलात का? अहो वस्तीतले लोक जसे राहतात जे खातात तसंच इंदिरा भाऊजींनी राहायचंय आणि खायचंय. आठवतंय ना? हो हो, पण मॅडम मग मी आता काय करू? हे बघा, मी तर तुम्हाला निरोप दिला, आता तिकडची बाजू कशी सांभाळायची ते तुम्ही बघा बाबा. भावा तू काय करते मला काय बी कळना. काय करते म्हणजे? दिसत नाही स्वयंपाक करते. अगं पण इथं आता काय ही मेथी गाजर टमाटर कांदा काय काहीच कळना मला. तू गप्प बरं, मध्ये मध्ये करू नको, मी बरोबर बनवते. आज बघ सगळे इंद्रजित सरांच्या आवडीचंच बनवते. तुला कसं माहित त्या कारल्याला काय आवडतं ते? हाय का आता अंदाज आहे आपला. बरोबर आहे, तुझा अंदाज बरोबर असतो एकदम. ए पण तू मध्ये मध्ये करू नको बरं का. बाहेर जाऊन बस बरं. आणि ते काय मुठीत काय? बघू 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 मुठो काढ ना, दाखव काय. काय नाही तुला म्हंटल होतं 2 शेंगदाणे घे, एवढी मुठभर घेतलेत आणि दाखव मला. अगं दोनच घेतलेत. हे बघ हे बघ एवढे, आणि इकडे दे बरं. एवढे शेंगदाणे खात बसलाय, पोट दुखेल ना. आणि तू मध्ये मध्ये करू नको बरं का. तुझ्यामुळे जर मला जेवण बनवायला उशीर झाला ना तर तू बघ फक्त. आणि तसं पण तुला तर माहितीये मला उशीर झालेला अजिबात आवडत नाही. परफेक्ट भावा, एक नंबर फिट केलेच एकदम. खिदळत बसा तुम्ही दोघ जण. इथं चांगलं चाललंय तुमचं. तुम्ही इथं खिदळत बसा आणि तुमचा तो साहेब तुमच्या नावानं बोंबलत आला का नाही का मग डोक्याला हात लावून बसा तुम्ही. आणि काय र तुम्हाला इथं दात इचकत बसायचं होतं तर कशाला घेतली जबाबदारी नसते अंगावर? कुणी सांगितली होती? तर आधीच तुमचा तो साहेब आपल्या सगळ्या गोरगरिबांच्या हातचं जेवतोय का नाही हितनं सुरुवात आहे. आणि राणे हे बघ, तुझी काय बनवतेस ना ते जर फसलं ना तर सगळं खापर तुझ्यावर फुटल. असं कसं फुटल आई? आवडेल त्यांना माझ्या हातचं जेवण. आणि तुला तर माहितीये तुझ्या लेकीच्या हातात काय आहे? जादू. आणि तसं पण आबासाहेबांनी त्यांना सांगितलंय इथंच राहायचं आणि इथंच खायचं. मग माझ्याच हातचं खातील की. तुमच्या साहेबाच्या मनासारखं जेवण झालं तर देवच पावला, पण नाही झालं तर हायच दुष्काळ 13वा महिना.